अरे एवढा रस्ता बेकार आहे तर कुठं तर व्हिडिओ शेवट पर्यंत बघा भावांनो. तर जय शिवराय भावांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये. पण होतं बघा हैदराबाद मध्ये, तुम्हाला तर माहितच होतं. आणि गोपाळ शेटन आपण सकाळी सकाळी जाऊन नाश्ता ते केला बघा. नाश्ता ते करून आपण गोपाळ शेटला बाय बाय करून निघालतोच. मग काय आपली गाडी म्हणली, ए भाग्या भूक लागली रे म्हणली, पंप बघ आता. मग काय भाग्याला दिसला बघा HP चा पंप. भाग्याने फिर 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 दाबली म्हणता आणि डायरेक्ट पोहोचली बघा ठिकाण्यावर. आणि मामाला म्हणलं फट दिशा टाका बरं डिझेल. मामानं फट दिशा टाकून फट दिशा काढून दिलं बघा आपल्याला. मग काय खनखन 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 निघालतोच. तेवढ्यात म्हणलं आता आपल्या पोटा पाण्याचं बघावं लागतंय काहीतरी. काय दाबली म्हणता पंजाबी धाब्यावर. मग काय दिला आणि शेवभाजी रोट्यावर दणका. आणि मग काय तिथनं हाणली बघा सरळ कलटी. मग काय निर्मल पास केल्यावर हे पाण्यानं रटा चालू केला बघा. हे म्हणलं आपण बी भीतो की काय असल्या पाण्याला. आणि दिलं बघा वायपर फुल करून. आणि चल भाग्या म्हणला भिवू नकोस. डायरेक्ट आदिलाबादला येऊन थांबला बघा रात्रीच्या पाण्याला. आणि आदिलाबाद पासून डायरेक्ट पोहोचलो होतो बघा पांढरा कवड्याला. मग काय तिथं हे फुल जाम लागलं होतं म्हणशाल. तिथनं एक कमीत कमी 10 किलोमीटर फुल जामच होतं बघा. मग काय तिथनं कशी बशी काढली बघा गाडी आणि सरळ पोहोचलो बघा नागपूर मध्ये. तिथनं सरळ आलो बघा वाडीला. वाडीला आल्यावर आपलं होतं ढाकणे. तिथं ढाकणेला दिली बघा ती 1950. आपण आपली जानोडी घेऊन निघालतो बघा सरळ गावाकडं म्हणजे नांदेड. मग काय लावला की सूर गावाच्या दिशेनं. हे म्हणली व्ह्यूज नंबर 1 होतं बघा सकाळी सकाळी. चला म्हणलं घेऊया थोडा शूट. पुढं आलो बघा समृद्धी महामार्गावर. सकाळी सकाळी दिला दणका पोयावर. चला म्हणलं आता इथून सूर धरायचा सरळ गावाच्या दिशेनं. तर चला भेटूया भावांनो पुढल्या व्हिडिओ मध्ये. तर लाईक आणि फॉलो मात्र नक्की करा.